विधानसभेपूर्वी महायुतीने आणलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी पैसे कुठून आणणार असा सवाल विरोधक उपस्थित करतायत। मात्र एकीकडे विरोध करत असतानाच आता विरोधकांनाही या योजनेची भुरळ पडली आहे। ती नेमकी कशी पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। बहीण लाडकी, विरोधकांना धडकी। महाविकास आघाडीची दुप्पट पैसे देण्याची घोषणा। सरकारला कडकी, कुणाला मत देणार लाडकी। विधानसभेपूर्वी महायुती सरकारने आणलेल्या लाडक्या बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळतोय। या योजनेचा पुण्यात शुभारंभ झाला, तर या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सरकार लाडक्या बहिणींना धमक्या देत असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय। तर क्रांतिकारी योजनेमुळे विरोधकांना नैराश्य आल्याचा पलटवार सुनील तटकरेंनी केला। नाही, दुर्दैव आहे की गलिच्छ राजकारण म्हणजे काय पातळी या सरकारने गाठली आहे बघा। की कार्यक्रमाला आला नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, हे मी त्याच्यावरच म्हणजे मी माझ्याकडे जे महिलांनी वेदना मांडल्या त्याच मी तुम्हाला दिले, ते बोलायचंच असतं आणि त्याच्यामुळे मी सत्य मांडले। दुर्दैव आहे की हे लाडकी बहीण म्हणतात आणि लाडकी बहीणला धमकी देतात, हे खरंच महाराष्ट्राला न शोभणार। हे जे काय ते म्हणतात की दादाला नैराश्य, हा कुठला शोध त्यांनी लावला? अमोल फुलेंचं म्हणणं कदाचित त्यांच्या नैराश्यातून आम्ही चालू केलेली योजना ही क्रांतिकारी ठरत असल्यामुळे त्यांना नैराश्य आलं असेल, त्या नैराश्याचं त्यांनी केलेलं मत। लाडकी बहीण योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून काँग्रेसनं कर्नाटकच्या धर्तीवर राज्यामध्ये गृहलक्ष्मी योजना सुरू करून योजनेचे पैसे दुप्पट करणार असल्याचं जाहीर केलं। तर आता काँग्रेस पाठोपाठ ठाकरे गटानंही काँग्रेसची री ओढत सरकार आल्यास लाडकी बहीण योजना बंद न करता महिन्याला 3000 रुपये देण्याची घोषणा केली। महिलांसाठी अशा अनेक योजना यापूर्वी आलेल्या आहेत आणि 1,500 रुपये का खिशातले देत नाहीत फडणवीस, अजित पवार आणि मिंधे। लोकांच्या घरातलाच पैसा आहे ना, या योजनेचा लाभ घेतला पाहिजे महिलांनी। आमचं सरकार आहे तेव्हा 1500चे आम्ही 3000 करू, आमचा शब्द आहे। राज्यावर 7 लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे। त्यातच लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची अर्थव्यवस्था आणखीन खुलात जाईल अशी टीका विरोधी पक्षांनी वारंवार केली होती। मात्र या योजनेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे विरोधकांनीही चांगलाच धसका घेतलाय। त्यामुळे रिकाम्या तिजोरीकडे दुर्लक्ष करत विरोधकांनीही या योजनेत दुप्पट वाढ करण्याचं जाहीर केलं। सरकारला कडकी असली तरी लाडक्या बहिणींची विरोधकांना धडकी भरली आहे एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।